माझ्या सर्व बालगोपालांना माझा नमस्कार. कसे आहात? छान असालच. आणि अभ्यास जोरात सुरू आहे ना? अभ्यास कंटिन्यू ठेवायचा बरं. अभ्यासात पुढेही मागे पडायचं नाही, अजिबात नाही. हयगय करायचं नाही अभ्यासात. अभ्यास करत राहायचा. अभ्यास करत राहाल तर एक दिवस नक्कीच तुमच्या आईवडिलांची जी स्वप्न आहे ते नक्कीच तुम्ही पूर्ण करणार. स्वतःसोबतच समाजाचं स्वप्नपूर्तीचं सर्व भार तुमच्याकडे आहे. तुम्ही भविष्य आहात देशाचे. आपल्या घरचा तर सोडाच, समाजाचा, देशाचं भविष्य आहात तुम्ही. म्हणून अभ्यास सतत करा. तर मित्रांनो, आज एक सुंदर व्हिडिओ, आज एक सुंदर विषय तुमच्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहे. आणि तो विषय आहे जागतिक आदिवासी दिन. का साजरा केला जातो, कसं साजरा केला जातो, आणि या विषयीची माहिती तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. तर बघा, दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जातो. या विषयाचा आज या ठिकाणी आपण लेखाजोखा सादर करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, पृथ्वीवर कधी काळी असणारे डायनासोर सारखे अजस्र जीव खगोलीय घटनांमुळे नामशेष झाले, हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतरच्या काळात आफ्रिका खंडातून मानव प्राण्याची उत्क्रांती झाली असे विज्ञान मानते. आफ्रिकेतून उत्क्रांत मानव प्राणी खंडाच्या प्रवासासोबत निरळाच्या खंडापर्यंत प्रवास करून गेला आणि त्यानंतरच्या काळात त्या खंडातील वातावरणाशी जुळून घेत अधिक उत्क्रांत होत गेला. या सर्व प्रवासात नंतर शब्द, बोली आणि पुढे भाषा, संवाद अशी उत्क्रांती होत गेली. असे असले तरी जगाच्या निरनिराळ्या भागात आपल्या रूढी परंपरा सांभाळून अनेक आदिम जमाती आजतागायत तग धरून आहेत. या जमाती किंवा मूळ निवासी यांची बोलीभाषा, रूढी परंपरा आजही कायम असल्याचे आपणास दिसून पडते. जगात समाजव्यवस्था अस्तित्वात आली. त्यानंतर राष्ट्रांची निर्मिती, साम्राज्यवाद आणि त्यानंतर युद्ध असाही प्रवास. 19व्या शतकात 2 महायुद्ध झालीत. या महायुद्धांमध्ये प्रचंड असा विध्वंस झाला. त्यानंतरच्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशांनी एकमेकांचे स्वातंत्र्य, अधिकार, मैत्री, समन्वय यांना प्रथमच मान्यता दिली. त्याचा परिपाक म्हणून 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला. संयुक्त राष्ट्रात लहान मोठे असे जगभरातील सर्व देश, ज्यांची एकूण संख्या 192 इतकी आहे, ते एकत्र आलेत. सीमांचे प्रश्न, आरोग्य समस्या, विश्व वारसा याबाबत सकारात्मक बदल संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठातून जगासमोर आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात तब्बल 50 वर्षे वाटचाल करताना जी बाब समोर आली ती धक्कादायक अशी होती. जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समूहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य केले. परंतु समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने या आदिम जमाती शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर राहिल्या होत्या. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनियस पीपल अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली. जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आले. यात आदिवासी जमातींच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती. संविधानामध्ये एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेद आहेत. यामधील सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हितरक्षणासाठी आहेत. अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी खाली नमूद केलेल्या मुख्य अनुच्छेदामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
त्यामध्ये अनुच्छेद क्रमांक 366 मध्ये अनुसूचित जमातीची परिभाषा नमूद केलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 342 मध्ये संपूर्ण भारत देशातील प्रत्येक राज्यात राहत असलेल्या अनुसूचित जमातीची यादी घोषित करण्यात आलेली आहे. 341 मधला पहिल्या अनुच्छेदमध्ये अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासनासंबंधी व त्यांचे नियंत्रण यासंबंधी तरतुदी आहेत. त्यानंतर अनुच्छेद 242 मधल्या 1.5 मध्ये अनुसूचित क्षेत्रासाठी लागू असलेल्या कायद्यासंबंधी स्पष्ट तरतुदी आहेत. अर्थात भूमी अधिग्रहण व हस्तांतरण, बँकिंग व्यवस्था, प्रशासन व्यवस्था इत्यादी प्रशासकीय बाबी गैर आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त आहेत. त्यानंतर अनुच्छेद 244 मधल्या पहिल्या भागात अंतर्गत 73व्या घटना दुरुस्तीद्वारे 5वी अनुसूची अंतर्गत भारताच्या महामहिम राष्ट्रपतींनी आदिवासींची सांस्कृतिक सामाजिक स्वायत्तता जतन करणारा पंचायत क्षेत्र विस्तार कायदा म्हणजे ज्याला आपण पेसा म्हणतो दिनांक 24 डिसेंबर 1996 रोजी जारी करून अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींना स्वयंशासनाचा अधिकार मिळवून दिला. शासकीय यंत्रणा, निर्वाचित सदस्य आणि आदिवासी यांच्या संयोगाने या कायद्याच्या अंमलबजावणीतून आदिवासींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. रूढी, परंपरा, प्रथा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात होती. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांचा जमीन व जंगलावरील हक्क हिरावला गेल्याने त्यांच्या स्वयंपूर्ण समाजव्यवस्थेला तडा गेला आणि त्यांचे जीवन परावलंबी झाले. त्यामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असे. पेसा कायद्याने आदिवासी समाजाला त्यांचे अधिकार पुन्हा बहाल झाले आहेत. पेसा कायद्याचे प्रमुख सूत्र आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन, संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची स्वशासन व्यवस्था बळकट करणे आहे. पेसा कायदा महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील आदिवासी बहुल गावांना लागू होतो. पेसा कायद्याअंतर्गत सामाजिक हित, रूढी, परंपरा, प्रथा व सांस्कृतिक ओळख यांचे जतन व संवर्धन करण्यास तसेच सामूहिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यास आणि आपापसातील तंटे मिटविण्यास ग्रामसभा सक्षम आहे. यामध्ये आरक्षणाची तरतूद आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात परंतु निम्म्यापेक्षा कमी नाही इतके पंचायत राज संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी पदाचे आरक्षण, यामध्ये सरपंच पदाचे आरक्षण सुद्धा अंतर्भूत आहे. जमीन हस्तांतरणावर निर्बंध, भूमी संपादन व पुनर्वसन, कृषी तसेच गौण वन उपज, लघु जलसाठे, गौण खनिजे, सावकारी परवाना, बाजार व्यवस्थापन, गावाचा विकास व आर्थिक व्यवस्थापन, अंमली पदार्थांचे नियमन इत्यादी तरतुदी पेसा कायद्यात अंतर्भूत असून ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहेत. अनुच्छेद 14 मध्ये समानतेचे अधिकार आदिवासींना दिलेले आहेत. आदिवासींवर होणारे अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी यामध्ये विशेष तरतूद आहे. यासाठी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 लागू करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 16 मधल्या 4 अनुसूचित जमातींसाठी शासकीय नोकरींमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद आहे. अनुच्छेद 23 मध्ये मानवी व्यापार व जबरदस्ती काम करून घेणे याविरुद्ध संरक्षण मिळविण्यासाठी विशेष तरतूद केलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 330 मध्ये विधानसभेत व 332 मध्ये लोकसभेत अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करून हमखास असा निधी या विकास कामांना दिला जातो. राज्यात
महाराष्ट्र राज्यात गडचिरोली, नंदुरबार आणि पालघर हे जिल्हे मुख्यत्वे करून आदिवासी बहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्यात भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींनी जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतिगृहे उपलब्ध करून दिली जात आहेत. केवळ इतके करून होत नाही, तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करता यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षण देखील आता नव्याने सुरू झालेले आहे. या ठिकाणी आदिम जमातींचा अधिवास अतिशय दुर्गम भागात आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा पुरविणे देखील एक मोठे आव्हान आहे. मात्र या दळणवळण साधने व इतर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे माडिया, गोंड तसेच परधान आदी आदिम जमाती आहेत. आदिवासींची मूळ भाषा आहे. यात माडिया, गोंडी या दोन मुख्य भाषा गडचिरोली जिल्ह्यात आहेत. या जमातीत मुख्य समाज भाषा रुजवताना त्यांची मूळ भाषा असणाऱ्या गोंडी, माडिया आदी भाषांचे संवर्धन कसे होईल याबाबतही प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या रूढी, परंपरा यांची माहिती इतरांना मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. कधीकाळी आदिवासी समाज म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाजानेही पुसून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य दाखविणाऱ्यांचा टक्का देखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास आज दिसत आहे. आदिवासींना ढाल करून काही शक्तींनी मधल्या काळात या विकासात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र खऱ्या खोट्याचा बोध झालेला आदिवासी आज नक्षलवाद्यांनाही विकासात आडवे येऊ नका असे छाती ठोकपणे सांगत आहे. पोलीस दलाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांचा उघड विरोध करून इथं आता विकास वाटेवर वाटचाल सुरू झालेली आहे. असेच आज या जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देताना आपणा सगळ्यांना म्हणता येईल. तर असा हा आदिवासी दिवस, जागतिक आदिवासी दिवस जो आहे तो का साजरा केला जातो आणि आदिवासींसाठी कोणकोणते संविधानामध्ये अनुच्छेदामध्ये नमूद केलेला आहे त्यांचा हक्क व अधिकार याविषयी सुंदरशी माहिती तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर हा यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, शैक्षणिक माहिती मिळवा आणि आपल्या ज्ञानामध्ये भर द्या. तर एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून पुनश्च आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही छान अभ्यास करत राहा आणि पुढे पुढे प्रगती करत राहा. चिमुकल्या बालमित्रांना, सर्व माझ्या मित्रमंडळींना नमस्कार.